Show the good game, show the quality of cricket and best cricket as you play. पहिली मॅच आजच्या दिवसातील होणार आहे सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. बॉलिंग मार्क वरती हार्दिक, तर स्ट्रायकिंग एंड वरती नयन पाटील आणि गुरुदास भोईर, जे मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान आई गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ज्याप्रमाणे सुईतून धागा फिरावा अगदी त्याप्रमाणे हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय, बाउंड्री बाहेर येतोय. हा पहिला चौकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती क्रिकेटचं मादक सौंदर्य फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, मात्र इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल असं मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते. फुकट ते पौष्टिक असं म्हटलं जातं. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन असं म्हणतात आणि इथे आपण पाहतोय वाईट धाव होती. यावेळेस देखील मिस्टेक प्रेमच्या माध्यमातून थोडंसं जजमेंट खराब होतं आणि त्यानंतर फेकी करत असताना बॅकिंगला कुठलाही खेळाडू नॉन स्ट्रायकर एंड वरती नव्हता. चौट्या धावा ज्या मात्र घेतल्या जातात. असं म्हटलं जातं ना की पैसे कसे येऊ दे, चेकने येऊ दे, गुगल पेने येऊ दे किंवा कॅशने येऊ दे, येणं गरजेचं आहे. बॅटिंग करणारी टीम काय म्हणेल, आम्हाला धावा येणं गरजेचं आहे. मग ते कशाही येऊ दे, एक्स्ट्राच्या स्वरूपात येऊ दे किंबहुना ओव्हर थ्रोच्या स्वरूपात येऊ दे, येणं गरजेचं आणि ते येत आहेत. 8 धावा धावफलकावरती आहे. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर आलेला वाईड आणि त्यानंतर 3 धाबा. एकंदरीत चांगलं बॅटल रंगेल यात काही शंकाच नाहीये. मात्र सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये नारिवली संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदलंय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमा पार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते नारिवली संघाच्या माध्यमातून. म्हणतात ना, खरबुजे को देख के टरबुजा भी रंग बदलता है. अगदी त्याप्रमाणे सुरुवात नयनने चांगली केली आणि नयनची साथ देत असताना आता गुरुदास भोईर ते देखील रंगात येत आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. यावेळेस देखील लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. बॉल चाललाय डेस्टिनेशन पर्यंत. बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळत आहे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं असा पवित्र आजमवलाय आणि त्यामध्ये आपण पाहतोय एक्स्ट्रा अजून एक धाव. दुष्काळात 13वा महिना म्हटलं जातं ना, अगदी तसं फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली या संघाने आतापर्यंत केलेली आहे. 17 धावा धावफलकावरती ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक होता. डान्सिंग डाऊन द विकेट कदम ताल करण्यात आला. मिस्टेक होती प्रेमच्या माध्यमातून, बट विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथे देखील 2 धावा कंप्लीट होतील. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन ऑन द बोर्ड. हार्दिकचं हे षटक थोडस महागडं आतापर्यंत पाहायला मिळतोय. मात्र उंबरडे संघ देखील तितकाच नामवंत संघ. एक कमबॅक कसं करायचंय त्यांना माहिती. अनेक अशा परिस्थितीमध्ये उंबरडे संघ राहिलाय आणि त्यांना माहिती कमबॅक कसं करायचं. फुल टॉस चेंडू होता. मिसटाइम स्ट्रोक. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा बिनबाद.
स्वप्नवत सुरुवात आतापर्यंत झालेली पाहायला मिळते. टीम रनर घ्यायचं नाहीये या गोष्टीची नोंद करून घ्यायची. उंबर्डे संघाने पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 23 धावा पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 3 चौकार गुरुदास भोईर याच्या माध्यमातून आणि नयन पाटील याच्या माध्यमातून एक चौकार आला. त्यानंतर 2 वाईट बॉल, एक डबल आणि एक तिहेरी धाव. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती, ड्रीम स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, अगदी तशी सुरुवात इथे आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली संघाची झालेली आहे. आता मात्र काय करायचंय, इथून सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं जर पायाभरणी तुम्ही चांगली केली तर स्काय स्क्रॅपर देखील तुम्ही बांधू शकता. पायाभरणी चांगली झाली आहे, पहिल्या षटकाची सुरुवात चांगली झालेली पाहायला मिळतीये. मात्र दुसऱ्या षटकाला त्याला कन्सॉलिडेट करता येईल का? ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये बॅटिंग झाली तशीच दुसऱ्या षटकामध्ये होईल का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती नयन पाटील, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतो. तर विकास बॉलिंग मार्कवर. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे. रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट, बॉल सीमा पार, बिथिल धावा 4 आणि येतोय चौकार पाहायला मिळतोय. विकासच्या गोलंदाजी विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती नयन पाटीलचा तडाखा. यावेळेस देखील शफल झालेत, फिल्डर होते, मिस्टेक होतीये, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरच्या माध्यमातून चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. बॉल सीमा पार, चौकार. तर याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्मान्य कृष्णाजी गुरव साहेबांची उपस्थिती आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत असेल. थोडस शफल झाले होते, इम्प्रोवाइज होऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती. अगर घी सीधी उंगली से निकल रही है तो उंगली टेढ़ी क्यों कर रहे हैं? यावेळेस देखील कॅचची शक्यता होती, मात्र कॅच इथे होती ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचं खेळ, जो मात्र समीकरण उद्ध्वस्त होतोय. कारण आठवत असेल नोव्हेंबर 2023 वर्ल्ड कप विश्वचषकामध्ये अफगाणिस्तान विपक्ष ऑस्ट्रेलिया 6 विकेट पडल्या होत्या. ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली, त्याने किती धावा बनवल्या तर 200 धावा, आणि त्यानंतर मॅच नाही तर वर्ल्ड कप जे मात्र जिंकले होते ऑस्ट्रेलिया संघ. इतिहास घडला होता. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस आम्ही असं समीकरण नेहमी म्हणत असतो. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच झाली. यावेळेस कंप्लीट, फ्लाइंग टू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. लागतोय पहिला मोठा धक्का. बॅटिंग करत असताना टीम नारिवली संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गुरुदास भोईर. बॅक टू द पवेलियन. आली होती. यावेळेस देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग होतीये, कंप्लीट होतीये सिंगल अशा रीतीने. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट आणि 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. सध्याच्या स्थितीला टीम नारिवली प्लेइंग अगेन्स्ट वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान आई गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे.
ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट, 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 23 धावा, दुसऱ्या षटकाची सुरुवात 2 चौकाराने मात्र त्यानंतरच्या 4 चेंडूंवरती 2 धावा आणि 1 विकेट कॅरी केली. त्यामुळे कमबॅक झालेला आहे आणि असं म्हटलं जातं की कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक. तुम्ही जर कमबॅक करू शकता तर त्याने काय होतंय, तुमचा मनोबल देखील वाढतोय आणि मोमेंटम देखील समोरच्या संघाच्या बाजूने होता तो तुमच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतो. हे 2 फायदे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात आणि मोमेंटम तुमच्या बाजूने ज्या ज्या वेळेस असतो त्या त्या वेळेस हरलेली बाजू तुम्ही जिंकू शकता आणि जिंकलेली बाजी ती मात्र पुढे घेऊन जाऊ शकता. यावेळेस देखील फटका फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. चांगला एफर्ट आपल्याला फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र रनिंग बिटवीन द विकेट ज्याप्रमाणे होतीये नारिवली संघाच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष असं कौतुक मी करेल. धावसंख्या धावफलकावरती इथे पुढे जातीये 35 धावा 35 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत तिसरी सुरू आहे. 5 षटकांचं पूर्वार्ध, 5 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला हा दावडीकर चषकाचं दैदिप्यमान आयोजन. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. यावेळेस देखील डाऊन दी बॉल फिल्डर आलेले आहेत, फटका लागतोय. सुरुवातीच्या फलंदाजांचा जर विचार केला तर चांगली सुरुवात झाली होती. एका बाजूला नयन पाटील, दुसऱ्या बाजूला गुरुदास भोईर यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली. मात्र गुरुदास भोईर आउट झाला. त्यानंतर आदित्य गायकर आता आउट झालेला आहे आणि आता करण फुलोरे अर्थातच मधल्या फळीतील फलंदाज येतोय. यावेळेस देखील थोडी बॅट पहिले फिरली मात्र चेंडू चाललाय डीप मध्ये मिड विकेट रिजनला. ऑन साइडला प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप मध्ये पेट्रोलिंग करते, चांगली फिल्डिंग कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. तोपर्यंत सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 36 धावा. रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं डीप मध्ये. एकंदरीत आपण पाहू शकतो शॉर्ट मध्ये देखील थर्डमॅन आहे, फाईन लेग आहे. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि पॉइंट रिजन मध्ये एक खेळाडू जो मात्र इनसाइड दी सर्कल पाहायला मिळतो. तर डीप मध्ये स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा फटका दर्जेदार, बॉल सीमा पार, मिथिल धावा 4, वारवरती पलटवार आणि येतोय हा चाळीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर यानंतर होणारी मॅच एका बाजूला पडले, दुसऱ्या बाजूला नियोजे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत, रिक्वेस्ट आहे. चांगला चेंडू होता, क्विक चा वापर करण्यात आला. मात्र इथे आपण पाहतोय फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. एक बाजी तेरी तो एक बाजी मेरी. कधी बॅटिंग चांगली, कधी बॉलिंग चांगली, कधी गोलंदाजी करत असताना फ्रंट फुट वरती आपल्याला उंबरडे संघ, तर कधी बॅटिंग करत असताना नारिवली संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळतो. मात्र इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, थोडेसे शफल झाले होते. ऑफ साइडला फलंदाज, फाईन लेग स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करायचं होतं. मात्र डॉट बॉलची समाप्ती. अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा
धावफलकावरती असतील. सध्याच्या स्थितीला आईगावदे क्रिकेट संघ नारिवली खेळत असताना अगेन्स्ट स्वर्गीय बंडूशेठ प्रतिष्ठान आईगावदे क्रिकेट संघ उंबरडे. थोडीशी खडतर झाली होती उंबरडे संघाची. 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, मात्र त्यानंतर क्रिकेटमध्ये कमबॅक कसं करायचं ते मात्र उंबरडे संघाने दाखवून दिलं. समोरच्या संघाला थोडासा बॅकफुट वरती टाकलंय आता सध्याच्या स्थितीला उंबरडे संघाने. याच दरम्यान आर्यन यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम आर्यन, आपलं सहर्ष असं स्वागत. दावडीचा चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख आहे. सातत्याने अंडर-21 अंडर-19 फॉर्मॅट मध्ये खूप चांगला असा खेळाडू आहे. इथे फुल टॉस चेंडू होता, फटका फसला, डाऊन दी बॉल, फिल्डर आले होते, मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि असेल चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 44-44 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. म्हटलं जातं ना की कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था लेकिन हमारा तो दौर आएगा. अगदी ती स्टेटमेंट इथे उंबरडे संघाला द्यावी लागणार आहे, कारण सध्याच्या स्थितीला उंबरडे संघ थोडासा बॅकफुट वरती पाहतो. नारिवली संघ चांगल्या प्रकारे बॅटिंग सध्याच्या स्थितीला करतोय, मात्र इथे डॉट बॉल येईल. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 23 धावा आल्या, दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार आला होता. असं वाटलं होतं की 80+ धावसंख्या होऊ शकते, मात्र त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक झाला आणि इथे अजून एक कमबॅक होतोय. मिसटाइम स्ट्रोक करणचा इथे विकेट आपल्याला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल, फिल्डर आले मिड विकेट रिजन मध्ये, कॅच होती एक कंप्लीट. हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये समावून घेतलंय चेंडूला. फलंदाज बाद, विकेटचं पतन. फलंदाज आपण पाहू शकतो शिवाजी. सध्याच्या स्थितीला 5व्या क्रमांकावरती येतोय करण फुलोरे. असो मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मात्र बाद झालेला आहे. यावेळेस अपील केली जाते, लाऊड अपील आणि फिंगर अप, तू चल मे आया, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आणि क्रिकेटमध्ये नेहमीच समीकरण पाहायला मिळतो 1 brings 2 आणि तोच इथे कंप्लीट होतोय. याआधी देखील मागच्या चेंडूवरती करण फुलोरे बाद झाला आणि आता आल्या पावली शिवाजी बॅक टू दी पवेलियन. नुसार फटकेबाजी करा आणि इथे फटकेबाजी चेंडूच्या मॅरिट नुसार नाही झाली, त्याचा फायदा समोरच्या संघाने उचललं. फलंदाज शिवाजी जो मात्र आल्या पावली परतला तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील करण, जे मात्र येतात. करणच्या माध्यमातून कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं असेल. चांगला कमबॅक आता उंबरडे संघाने केलाय, त्यांचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. 1 ball, 1 ball. 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 1 b
फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट इनसाइड दी सर्कल चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 23 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले होते. अशा परिस्थितीमध्ये 31 धावा 1.2 षटकांमध्ये होता आणि त्यानंतर जो कमबॅक केलाय त्यामुळे उल्लेख होणं गरजेचं आहे. उंबरडे संघाचं चांगल्या प्रकारे कमबॅक होतोय. चांगला चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर तर केलं होतं, मात्र त्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती फेकी देखील केली. मात्र ईस्टर्न चेंडू लागला नाही. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला. कंप्लीट झाली सिंगल आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर 4 कंप्लीट होती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील 4 गड्यांच्या मोबदल्यात. ती 46 आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. आता मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल नारिवली संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती नारिवली संघाची 1.2 षटकांमध्ये 31 धावा झाल्या होत्या, मात्र त्यानंतर ज्याप्रमाणे हव्याच्या झोक्याने पत्त्या सगळ ढासावा अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप ढासवताना पाहायला मिळाली. धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळाला. रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट देखील पडत होते आणि इथे लाऊड अपील केली जाते. तिसऱ्या पसंतीची मागणी अशी मात्र होत असताना पाहायला मिळेल. पहिली धाव तर कंप्लीट होती, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाची बॅट ग्राउंडेड आहे की नाही, फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय की नाही ते देखील पाहणं महत्वाचं असेल आणि त्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे रनआउट साठी. रिक्वेस्ट असेल न्यूजे टीम आणि पडले टीम दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस असो मात्र करणार आहोत. शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला मिळते पहिल्या इनिंग मधली. 46 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 5व्या षटकाची सुरुवात जी मात्र झाली आणि पहिल्या चेंडूवरती इथे रनआउट आहे की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट ग्राउंडेड आहे की नाही, फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय की नाही अगदी ते देखील पाहणं महत्वाचं असेल. ऑनगोईंग मॅच एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय बंडूशेठ प्रतिष्ठान आई गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. एकंदरीत आतापर्यंत जर लेखाजोखा पाहिला पहिल्या षटकामध्ये 23 धावा, हार्दिकच्या षटकामध्ये, त्यानंतर विकासच्या षटकामध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रतीकने चांगली गोलंदाजी केली ज्यामध्ये फक्त 7 धावा, त्यानंतर प्रेमच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी 4थ्या षटकामध्ये 6 धावा आणि 5व्या षटकाची सुरुवात इथे सध्याच्या स्थितीला सिंगल असेल की डबल असेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 2 धावा असतील की फलंदाज बाद होईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र नयनला आता स्ट्रायकिंग एंड वरती जास्तीत जास्त राहणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे सुरुवात नयनने केली होती अगदी तो स्ट्रायकिंग एंड वरती असणं जास्तीत जास्त गरजेचं असेल. विनंती आहे सन्मान्य विकीदादा पवार साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. यानंतर होणारी मॅच एका बाजूला पडले, दुसऱ्या बाजूला न्यूजे आणि इथे तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतो नॉट आउट. फलंदाजाची बॅट जी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे ग्राउंडेड होती आणि त्यामुळे इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 48 धावा. कुठे ना कुठे असं वाटलं होतं 75 किंवा 80 पेक्षा धावसंख्या होऊ शकते,
मात्र सध्याच्या स्थितीला 60 जरी झाल्या तरी देखील एक फायटिंग टोटल उभं राहू शकतो. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय वाऱ्याशी वार्तालाप करत सीमारेषा पलीकडे येतोय. फलंदाजच्या माध्यमातून हा दावडीकर चषक षटकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. सुरुवातीला स्टान्स चेंज केला आणि त्यानंतर चेंडूच्या मॅरिटनुसार हा रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट, स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळाला, ज्यावरती 6 धावांची मोहर जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. विनंती असेल सन्मान्य विकी दादा, आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. पुन्हा एकदा रिव्हर्स हिट होता. यावेळेस देखील सिंगल कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 3 धावा कंप्लीट होतील. मात्र इथे कुठे ना कुठे नारिवली संघाच्या फलंदाजांनी मिस्टेक केली की काय हा प्रश्नचिन्ह उभा राहतो. कारण जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता त्याने स्ट्रायकिंग एंड वरती असणं गरजेचं होतं. धावसंख्येची मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 57 या आकड्यावरती. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड वरती नयन पाटील असणं गरजेचं होतं, कारण त्यांनी षटकार देखील मारला होता. षटकाराच्या आधी मी उल्लेख केला होता की त्याला स्ट्रायकिंग एंड वरती ठेवलं तर जास्तीत जास्त तो धावा बनवू शकतो, कारण त्याच्याकडे फॉर्म देखील आहे. खेळपट्टी कसं बिहेव करते हे देखील त्याला माहिती आहे. मात्र सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय करण जो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती, करण करे देखील कॅलिबर आहे यात काही शंकाच नाहीये. मात्र सध्याच्या स्थितीला पिच वरती तो जास्त काळ राहिला नाहीये. अशा परिस्थितीमध्ये नयन पाटील जितका वेळ स्ट्रायकिंग एंड वरती असेल ते मात्र इम्पॉर्टंट आहे. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. वाडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि बघता बघता 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या षटकाची सुरुवात थोडीशी खडतर झाली होती, मात्र त्यानंतर षटकार देखील आला. 3 धावा 2 धावा. चौथ्या चेंडूवरती अर्थातच काय तर 2 चेंडूंचा की अजूनही शिल्लक पाहायला मिळतो. एखाद मोठा फटका 65+ धावसंख्या आणि मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. बॅटची कदाचित कडा लागली होती आणि इथे आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये इनसाइड दी सर्कल चांगली फिल्डिंग होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 60. अजूनही एका चेंडूचा की शिल्लक. एखाद चौकार जर आला 65चा टार्गेट सेट होऊ शकतो. षटकार जर आला 65+ टार्गेट सेट होऊ शकतो. या मैदानाचा विचार केला तर 65 ते 70 धावा तुम्हाला बनवणं गरजेचं आहे, कारण बाउंड्री डायमेन्शन इतके पण मोठे नाहीयेत, छोटेसे बाउंड्री डायमेन्शन आहेत. अशा परिस्थितीमध्ये 65 to 70 रन्स देखील बनवणं गरजेचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट तर केलं होतं, मात्र आपण पाहतोय कम्प्लीट इथे होत असताना पाहायला मिळेल. सिंगल लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि अशा परिस्थितीमध्ये 5 षटकांचा वाजविके समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली 61 धावा. 65 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. रिक्वेस्ट पडली टीम आपल्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. दुसऱ्या बाजूला डीजे टीम आपण देखील कॅप्टनला लवकरात लवकर पाठवायचं. डीजे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, मात्र पडले टीम लवकरात लवकर कॅप्टननी उपस्थित दाखवायची आहे. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय बंडू शेठ प्रतिष्ठान आई गावदेवी क्रिकेट संघ उंबर्डे. हे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. पूर्वार्धाच्या डावामध्ये 61 धावा धावफलकावरती होत्या. उत्तरार्धामध्ये 62 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय, मात्र 61 धावांचं टार्गेट बनवलेलं आहे. 61 धावा बनवल्यात, 62 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं आणि 62 धावा चेज होतील की 62 धावा डिफेंड होतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आणि त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ कोळेगाव, एक तंत्रशुद्ध समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, अशी ज्यांची कामगिरी नेहमी असते दमदार, असे आमचे लाडके सर्वांचे ओमकार आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये ज्यांच्या शुभवाणीतून आपण सेकंड इनिंगचा खेळ असे मात्र ऐकणार आहोत.
आता गुरु साहेबांचं यथोचित शुभ सन्मान असे मात्र करायचंय. अतिथी देवो असं म्हटलं जातं, आपल्याला सुरुवातीपासून शिकवलं जातं 3 जणांचा सन्मान करायचं. पहिलं म्हणजे मातृदेवो, पितृदेवो आणि अतिथी देवो. आणि अतिथींचा इथे सन्मान जे मात्र करण्यात येत आहे. उद्योजक समाजसेवक कृष्णदादा गुरव यांचा शुभ सन्मान जो मात्र मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आपण करतोय. दीपकदादा बिराडे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. मायची आपुलकीची उबदार दमदार शाल, त्यासोबत प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण हा विशेष असं शुभ सन्मान कृष्णदादा यांचं करतोय. ऑनगोईंग मॅच 61 धावा धावफलकावरती 62 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. आणि 62 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील याचं धावतं वर्णन आपण ओमकार यांच्या शुभ हस्ते यांच्या माध्यमातून नक्कीच ऐकणार आहोत. ओटू कॉम्बॉक्स सन्माननीय ओमकारजी पाटील सर. चला, थँक्यू सो मच प्रथम चव्हाण सर. बोलतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. स्पर्धा आपण बघतो होमसाई क्रिकेट संघ दावडी ब आयोजित दावडी चषक 2026 स्पर्धेचा अंतिम दिवस, दुसरा दिवस आणि अंतिम दिवसातील पहिली मॅच उंबरठ्याच्या विरोधामध्ये नारिवली. डाव पहिल्या संपन्न झाले, 61 झाला, 4 विकेट गमावले आणि 62 धाव्यांचं लक्ष ठेवलं उंबरठे संघासमोर. टीम नारिवली, नारिवली संघाला 2 धावांचे पेनल्टी असेल. 12th मॅन आपला नाहीये. सो कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार तुम्हाला 2 धावांचे पेनल्टी असणार आहे. 12th मॅन जरी असला तरी त्याच्याकडे ड्रेस कोड नाहीये. सो नियम त्याच नियमानुसार आपण चालणार आहोत. ते नियम तुम्हाला मात्र फॉलोअप करावे लागतील. आणि जसं पहिलं षटक संपन्न होईल तसं ते 2 धावा ऍड केल्या जातील. पाठलाग करायचा तो मात्र 62 धाव्यांचा. प्रणव पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. प्रणवच मगाशी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होता आणि तो इनॅक्शन मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये येतोय. मेंटेनरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ते असेल. लक्ष 62 धाव्यांचं, 2 धाव्याची पेनल्टी. ती 1 ओव्हर झाल्यानंतर त्या 2 धावा ऍड केल्या जातील उंबरठे संघाच्या अकाउंटमध्ये. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ उभा असेल, कसं लॉंग ऑनला मिड विकेट जवळ एक जवळपास फिल्डर असेल. शॉर्ट मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. शॉर्टला सुपर कव्हर पॉइंट गलीमध्ये फिल्डर 3rd मॅन फाईन लेग. शॉर्टला स्क्वेअर लेग डीप मध्ये असेल, अगदी स्क्वेअर लेग पंचांसमोर. आणि सेकंडला फलंदाज, सेकंडला हुकम, 9 सेकंडला विकास जाधव. व्हेरी वेल. फर्स्ट बॉल दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल वेगाने वाईड यॉर्कर लांब ठेवला आणि डॉट बॉल येतोय. सुरुवात प्रणवकडनं चांगली झाली. डॉट बॉलने सुरुवात झाली. लक्ष 62 डावा डिफेंड करायचा सकाळ सदर जवळपास. जर आता विचार केला गडालामध्ये 10 वाजून 52 मिनिटं झालेली आहेत. दुसऱ्या इनिंगला सुरुवातही झालेली आहे. पहिलाच बॉल डॉट आला आणि इथे पहिला बॉल पडला सुद्धा. सो पडले संघ इथे आला नाही. सो पडले संघाला 2 धावाची पेनल्टी. पहिलाच बॉल डॉट आलाय.
हो टप्पा पडला बॉल राईज झाला अगदी समोर न उगमचा डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा ड्रिल करून दाखवलं होतं उगमने चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये इनफिल्डला क्लिअर करायचा प्रयत्न 9 सेकंडला बॅटमन बघतो आपण विकासही तोच प्रयत्न दाखवतोय 9 सेकंडवरनं पण बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही डॉट बॉल येतोय दुसरा बॉल डॉट येतोय सुरुवात शांतपणे केले प्रणवने आणि थांबवलंय फुल्लेंचा बॉल ड्राईव्ह केलाय फटका चांगला आहे बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर येतोय येईल चेंडूवरती उचलून फेकी थोडीशी दुरावली आणि तोपर्यंत 2 धावा आणि इथनं तो संघ जिंकेल तशी पुढची मॅच आपण बघणार आहोत विनरच अशी मॅच होईल हो ड्राईव्ह केला पुन्हा एकदा फटका चांगला गॅपमध्ये बॉल चाललाय मिड विकेट येतोय चेंडूवरती चांगली फिल्डिंग बॉल उचलून फेकतोय सेकंडला चान्स घेतले रनआउट बॉलच सापडला नाहीये कलेक्टिंग नाहीये प्रणवकडनं मिस्टेक्स फेकी आली कलेक्टिंग नाहीये रनआउट होता बसावला उगम 9 सेकंडवर उगमचं ऍक्च्युली लक्षच नव्हतं सेकंडला चान्स उगमने घेतले विकासकडून नकार आणि रिव्हर्स गेअरमध्ये जवळपास अर्ध्या क्रीज वरून जावं लागलं सिंगलच मला सिंगलने स्कोरबोर्ड बघतो आपण 3 वरती बॉल 4 बॉल 3 धावा फलकावरती पॉवर प्लेचं षटक आहे मेंटली पॉवर प्लेचं षटक जिथे सुरुवात सध्या शांत झाली आहे ड्राईव्ह केला पुन्हा एकदा बॉल बॅट आणि बॅटचा मधला बॉल पुन्हा ऑन साईडला आहे तो चांगली फिल्डिंग नाईन कडून चांगली फिल्डिंग होते नाईनने बॅटिंग आय थिंक चांगली केली होती फिल्डिंग आहे चांगली करतोय फेकी येते तोपर्यंत सिंगलच मिळते सिंगल डबलने फारसं काही बिघडणार नाही कारण की पॉवर प्ले सुद्धा पॉवर प्ले तुम्हाला कॅपिटलाइज करावं लागेल पॉवर प्ले फोडावं लागेल त्यामध्ये धावा बनवावं लागतील चला पडले संघ आय थिंक आलेला आहे कॅप्टन लगेच यायचं पुन्हा एकदा बॉल थोडासा फटका मिस टायमिंग पुन्हा ऑन साईडला चालला पुन्हा नाही येण्याचं त्या बॉलवर आणि पुन्हा सिंगलच मिळेल षटक इथे बघायला गेलं तर पहिलं झालंय संपन्नाने धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 5 बिनबादाशी 5 धावसंख्या फलकावरती बघायला भेटते फारसं काही या षटकामध्ये घडलं नाही कारण की एकही मोठा फटका प्रणवने खेळू दिला नाही जिथं लक्ष 62 डाव्यांचं आहे 2 धावाची पॅनल्टी सुद्धा ती सुद्धा ऍड केली जाईल म्हणजे षटकामध्ये आला धावा 5 आणि त्यामध्ये या 2 धावा जर ऍड केल्या तर 7 धावा फलकावरती लागत म्हणजे अजूनही गरज असेल 24 बॉलमध्ये 55 धाव्यांची चला यायचं निळले संघ पडले संघाचे कॅप्टन आलेले आहेत टॉस ओपन करूयात काय ऍडजस्टमेंट्स मात्र जे आहेत ते आपण कव्हर अप करतो आणि नितेश पाटील सुद्धा येतात संघ नाही घेतात निळले संघाचे पडले संघाचे आलेले आहेत टॉस ओपन करूयात दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे जिथे बॉलिंग ट्रॅकवरती निखिलला आपण बघतो षटक पहिल्या संपूर्ण धावा धावफलकावरती 7 लागल्या 2 धावा पॅनल्टीचा सुद्धा ऍड केल्या आपण पहिल्याच बॉलला षटकातील व्हेरिएशन्स पहिलाच बॉल धीम्या गतीने राऊंड विकेट आणि थोडीशी गती निखिलने कमी ठेवली होती या बॉलवरती डॉट बॉल येतोय डॉट बॉलने निखिलने षटकाची सुरुवात केली अशी सुरुवात प्रणवने केली होती तीच सुरुवात मात्र पुन्हा निखिलने सुद्धा केली नाणेफेकी आपण करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस बॉक्समध्ये नाणेफेकी केली जाते निळच्या विरोधात पडले फुल टॉस बॉल फारसा फायदा घेता आला नाही पुन्हा रन आउट डायरेक्ट हिट ओ हो व्हॉट फिल्डिंग अरे काय हिट केलंय समोर 3 मध्ये थोडा क्रॉस अँगलने फिल्डर तिथे उभा होता आपण बघितलं
थर्ड सेकंदाच्या आतमध्ये प्रणव आणि अगदी 1 ते 2 स्टंप त्याला क्रॉस अँगलने जर दिसले असते तरी त्या स्टंपला डायरेक्ट हिट केलंय आणि उगम शेलारची विकेट मिळाली आहे. फुलांचा बॉल होता, फारसा फटका मात्र जसा हवा तसा कनेक्ट झाला नाही आणि त्यानंतर रनआउट. थर्ड सकाळच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटला प्रणवच उभा होता. जरा नुकतीच पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग चांगली केली होती आणि फिल्डिंग आणि त्यानंतर तो डायरेक्ट हिट 9 सेकंडला उगम शेलारची विकेट. प्रेम पटेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 9 सेकंडला प्रेम असेल पण सेकंडला विकास अजूनही आहे इथे. क्रॉस बटन फटका तर चांगला आहे. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि तो डावातीला पहिला चौकार विकास जाधवचा बॅटमधून. चौकार येतोय. चौकारांना धावसंख्या पुढे जाईल 11 वरती. 11th ऑन स्कोर बोर्ड इन मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने. 11 वरती धावला. पुन्हा बॉल थोडासा हवेमध्ये मिस टायमिंग पण जवळपास फिल्डर नाहीये. लॉंग ऑफ येईल तोपर्यंत सिंगलच. स्कोरबोर्ड 12 वरती 12 धावा, 4 चेंडू 12 धावा धाव फलकावरती. पाठलाग जो सूर्य 62, अजूनही 50 धावा हव्यात. 12 धावा झालेत. अजून 1-2 मोठे फटके, 2च बॉल बाकी आहेत या पॉवर प्लेचे. त्याला कॅपिटलाइज फारसं करता आलं नाही. ते मात्र उंबरडे संघाला फारसं धावा बनवता आला नाही. पण अजून 2 बॉल बाकी आहेत. मारलाय हो, व्हॉट अ शॉट, स्लॉग स्वीप आणि चेंडूला फेकून दिलंय थेट सीमा रेषेच्या बाहेर. बॉल चाललाय लॉंग लेगला आणि जाईल सीमा पार. पण जर संदीप बाणे सरांचा इशारा येतोय 6 धावेंचा. षटकार येतो आहे. असंच म्हटलं होतं मी की अजून एखादं मोठे फटके पाहिजेत पॉवर प्ले मध्ये. तो पहिला आलाय, प्रेमने मारलाय. पुन्हा एकदा मागेच बॉल चाललाय. अगोदर लॉंग लेग आणि आता डीप पॉइंट लेगला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चाललाय बॉल, सलगचा दुसरा येतोय तो मात्र प्रेम पाटीलच्या बॅट मधून. षटकार. अजूनही हवात 18 बॉल 38, 12.66 सरासरीने मात्र आता पाठलाग करायचा. बॉल बाकी आहे 18 धावा हव्यात. 38 2 षटकाराने मोमेंटम कसं वळवलंय ते उंबारड्याच्या बाजूने. प्रेम पाटीलने 2 जबरदस्त षटकार मारले
पहिलेच 2 बॉल त्याने फेस केले, दोन्ही बॉलवर 2 षटकार आणि निखिल त्याचं षटक कुठेतरी कमी धावांचं होतं पहिल्या 4 बॉलमध्ये. त्याला थोडं का होईना पण लांबावलं. प्रणव पुन्हा सेकंड स्पेलमध्ये धावडी एट घडणं. पॉवर प्ले खुरल्यानंतर फुल लेंथ यॉर्कर आणि डॉट बॉलने पुन्हा आता प्रणवने सुरुवात. दुसऱ्या ओव्हरची सुरुवातही डॉट बॉलने. पहिल्या ओव्हरला सुरुवात डॉट बॉलने झाली, दुसऱ्या ओव्हरला सुरुवात डॉट बॉलने झाली. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरलाही प्रणव आलाय पुन्हा सेकंड स्पेलमध्ये आणि प्रणवने पुन्हा डॉट बॉलने सुरुवात केली. अचूक लाईनला प्रणवने चांगली बॉलिंग केली, आतापर्यंत इम्प्रेस केले त्याने. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 5 धावा दिल्या होत्या त्याप्रमाणे आताही इथेही डॉट बॉल येतोय. समीकरण तेच पुन्हा बघायला भेटतं. पुन्हा 2 बॉल डॉट तिसऱ्या ओव्हरचे आणि 16 बॉल आता 38 धाव्यांची अजून गरज. विकास सेकंडला केली तेव्हा विकास सलामीला आलेला, एकच चौकर विकासच्या बटमधून आलाय. असं वाटलं होतं की विकासही तिथनं चांगली बॅटिंग करेल, पण प्रणव जसा बॉलिंग ट्रॅकवरती आला तसं प्रणवने विकासलाही झुकडून ठेवलंय. बॅटचा फ्लो जो वेगाने फिरतोय, पण त्या अगोदर बॉल जो वेगाने निघून झालाय रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा इथे मारलाय बॉल, फटका तर चांगलाय, फिल्डरही उभा आहे पण तो पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल चाललाय मिड विकेटला, सी मारायच्या बाहेर. तिसऱ्या बॉलवरती अखेर आलाय हा इथे मात्र षटकार. तो फलंदाज विकास. तिसऱ्या बॉलवर 6 आणि त्या संख्या पुढे चालल्या फलकावरती 30. इथे थोडासा रणवीर रिदम मध्ये अडथळा निर्माण झालाय. पुन्हा एकदा त्या ट्रॅकवर सज्ज होतो, पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतो गोलंदाज प्रणव. आता प्रणवही दबाव असेल कारण की षटकार येतो त्याच्या अगेन्स्ट. असेच अजून 1-2 मारावं लागतील विकास जाधवला, कारण की विकासचा विचार करता सलामीला आलाय. सलामीचा एक गोलंदाज उगम लवकर आउट झाला कारण की फारसं काही करू शकला नाही उगम. त्याच्या बॅटमधून फक्त 4च धावा बघायला भेटल्या. बॉल एकंदरीत 6 बॉल फेस केले होते, 4च धावा त्याच्या बॅटमधून बघायला भेटल्या होत्या. आणि एका बाजूला विकास अजूनही खेळपट्टीवरतीच आहे, पण नाव सगळ्याला प्रेमने जे 2 षटकार मारले तो मोमेंट वळवला होता आपल्या बाजूने. त्यानंतर 2 बॉल डॉट आणि पुन्हा षटकार विकास जाधवचा. प्रणव बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 सेकंडच्या आतमध्ये संघर्ष करतच होता विकास जाधव. सलामीला आला होता, दबाव जणू काही त्याच्यावरती निर्माणच झाला होता. डॉट बॉल खेळत तो होता, षटकार जरूर आला होता, पण अखेर त्याची विकेट आणि अजून एक ब्रेक थ्रू मिळाला आहे. त्या मात्र टीम नारिवलीला धक्का बसतोय दुसरा टीम मुंबार्डेला. षटकाराचं प्रत्युत्तर लगेच दुसऱ्या बॉलवरती प्रणवने दिलं. ते मात्र फलंदाज विकास जाधवला त्याची विकेट. अक्षय आला, बॉल पुन्हा हवेमध्ये, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर डाऊन दी बॉल आणि सलगचा धक्का दुसरा टीम मुंबार्डेला लागतोय. आता बॅकफूटवर ढकलून दिलंय ते मात्र गोलंदाज प्रणव पाटीलने. मिळाले त्याला धक्का, हा दुसरा दिला त्याने सलगचा आणि धक्का बसतोय तिसरा मुंबार्डे संघाला. अक्षय आला आणि अक्षय शून्यावरतीच चाललाय मैदानाच्या बाहेर. एकही विकेट अटेक का अजूनपर्यंत बघायला भेटली नाही. पहिली विकेट अटेक बघायला भेटेल का? चौकारांची हॅट्रिक बघायला भेटली, षटकारांची हॅट्रिक बघायला भेटली नाही, पण आता विकेट हॅट्रिक
बघायला भेटेल का? प्रणव पाटील मॅन फ्रॉम नारिवली. नारिवली एक्सप्रेस सध्या मैदानावरती चमकतोय, झळकतोय, इम्प्रेस केलंय प्रणवने. खऱ्या अर्थाने जो कमबॅक त्याने पुन्हा करून दिलाय संघाला, तो मात्र कुठेतरी सफल ठरतोय. सेकंड स्पेल मध्ये प्रणव ऑन हॅट्रिक बॉल. शेवटचा बॉल वेग, प्रचंड वेग, टप्पा पडलाय, थोडासा आतमधून निघून चाललाय. सबमरीन डिलिव्हरी, येतोय बॉल आत डॉट. षटक झालाय संपन्न. पाण्याची मागणी केली जाते. 12th मॅनने पाणी घेऊन जायचं आणि षटक 3 संपन्न. धावा फलकावरती एकूण 32 धाव्यांची धावा फलकावरती एकूण 30. गरज आहे 12 मध्ये 32. बॉल इंटॅक्ट वरती गुरुदास. 12 बॉल 32 धावाची गरज. बॉल इंटॅक्ट वरती गुरुदास येतोय. समीकरण मात्र थोडस लांबावलंय, माग झालंय. सरासरी होती 12.66. 3 ओव्हरमध्ये जेव्हा 38 धावा होत्या, 6 धावा दिल्या प्रणवने आणि समीकरण आता वाढल्या. तर 16च्या धावगतीने मात्र धावा पूर्ण करायचा. 12 मध्ये हव्यात 32. साकेटला फलंदाज प्रेम. फुल्लेन पुन्हा एकदा ऑन साईट त्याच दिशेने केला होता. प्रणवही सॉरी माफ करा, एका बाजूला प्रेमला बघतोय, थोडा नाराज होतोय. फुल टॉस बॉल होता, हवा तसा फटका कन्वर्ट झालाच नाही. बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्कच नाही झाला एक्झॅक्टली आणि डॉट बॉल बघायला भेटला. खराब चेंडू होता पण तरी तो डॉट बघायला भेटला. असं वाटलं होतं की हा बॉल खूप लांब जाईल की काय, पण चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क नाही. थायवरती बॉल, पायावरती बॉल लागतो. डॉट बॉल येतो 11 मध्ये 32 हव्यात. पुन्हा प्रयत्न तोच वारंवार मागे खेळण्याचा प्रयत्न प्रेमचा सुरू आहे. डॉट बॉल येतो 10 मध्ये 32. समीकरण थोडा पुन्हा माग होत आहे, पण एखाद 2 मोठे फटके जर आले या ओव्हरमध्ये, जसे मागच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवरती प्रेमने मारले होते, तसे जर याही ओव्हरमध्ये आता मारले तर समीकरण पुन्हा एकदा बदलेल. मोमेंट पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने वळेल. ड्राईव्ह केल्या बॉलला, लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला भेटते. लॉंग ऑनला फिल्डर येतोय, थोडी मिस्टेक तिथे बघायला भेटते. फिल्डर तिथे पण बघतोय, करणकडनं मिस्टेक झाली, चुकी झाली. चुकीचं रूपांतर 2 धावेने. याच मिस्टेक तुम्हाला थांबावा लागतील. आम्ही वारंवार म्हणत असतो, फिल्डिंग तुमची चांगली असेल तर तुम्हाला सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये गमावता येणार नाही. कारण की ज्या एक्स्ट्रा धावा जातात त्यात शेवटच्या गोलंदाजापर्यंत महाग ठरतात. इथे काहीतरी आगळा वेगळा आणि विकेट मिळते. फलंदाज होतोय बाद, धक्का बसतोय. अगोदर स्टँड चेंज केलं, स्विच इट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा गोलंदाज संभ्रमात पाडण्याचा प्रयत्न.
पण फुल लेंथ यॉर्कर आणि विकेट मिळाली ती मात्र अखेर प्रेम पाटीलची उंबरडेला. बत्तीस धावा, 30 अजून हव्यात, बॉल बाकी आहेत 8. शेवटचे 2 बॉल 14 ओव्हरचे गुरुदास आणि दोनही बॉलवरती 2 मोठे फटके मारावे लागतील, नंतर शेवटच्या ओव्हरमध्ये समीकरण अजून महाग बघायला भेटेल. 8 बॉल 30 हव्यात. इथे फटका पुन्हा बसलाय, लॉंग ऑन डाऊन दी बॉल आणि करणने सुंदर जेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. आल्या पावली मात्र आता रोहित जाधव चाललाय मैदानाच्या बाहेर. धाव संख्या थांबल्या दाफलगावरती एकूण 32 वरतीच मिळाल्या 5वी विकेट. प्रतीक पाटील हो इथे मात्र हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. या स्पर्धेतील पहिली विकेट बघायला भेटते गोलंदाज गुरुदास भोईरच्या नावावरती. कालपासून हेच म्हणत आलो होतो, षटकारांची हॅट्रिक विकेट एकही बघायला भेटली नाही आणि आजच्या दिवसामध्ये पहिली विकेट हॅट्रिक बघायला भेटते नारिवलीच्या गोलंदाज गुरुदास भोईरच्या नावावरती. अवघा 2 धावा आणि 3 विकेट. गुरुदास भोईर वॉट बॉलिंग, काय बॉलिंग होती. षटक कमबॅक करणारा राहिला गुरुदास भोईर सही. 6 बॉल 30 सरळ दिशेने खेळून गाड्या. लॉंगॉनला बॉल चाललाय आणि वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर येतो, प्रयत्न केले पण बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी 4 न धाव पुढे जाईल. 10 फलकावरती 36 गरज आहे येणारे बॉल 5 आणि 26 धाव्यांची. स्वागत केलं पहिल्याच बॉलवरती चौकाराने. सेकंडला फलंदाज आपण बघतोय हार्दिक. बॉल हवेमध्ये लॉंग ऑफ येतोय, डाऊन दी बॉल. प्रयत्न जजमेंट चांगला आणि टिपलाय जाईल. फलंदाज बाद चौकाराचं परत उत्तर करणने लगेच पुढच्याच बॉलवरती हार्दिकलाही दिले. अजून धक्का बसतोय टीम उंबारडेला. समीकरण आता मार्क झाला. आता बॉल वके 4 धावा हव्यात. 26 4 षटकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाही.
अक्कू टप्पाचा बॉल टप्पा पडल्यावरती गुडनेस स्पॉटवर थोडा अतिरिक्त बाउन्स आणि राईस जसा बॉल झाला तसा तो डॉट येतोय. समीकरण बदलते पुन्हा 3 बॉल 26 धावा. 3 बॉल 26 धावा होताना बघितलं मी आत्ताच नुकतीच खानाव संघाच्या त्या फलंदाजाने 3 बॉल 26 धावा बनवल्या होत्या. इथे डॉट बॉल येतोय पण त्यामध्ये जे गोलंदाजाने चुकी केली होती 2 नो बॉल टाकले होते त्याचाच फायदा खानाव संघाला झाला होता. 3 बॉल 26 धावा त्या बनल्या होत्या आणि इथेही 3 बॉल 26 धावा होत्या पण आता 2 बॉल 26 हव्यात. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला लेफ्ट ड्राईव्ह आहे मिड विकेटला बॉल चालला सिंगल मिळते. आता फॉर्मॅलिटीज फक्त औपचारिकता शिल्लक असतील आणि एक शेवटचा बॉल धावा हव्यात 25. एक बॉल मध्ये जास्तीत जास्त 8 धावा 9 धावा बनतील पण त्यामध्ये एक खराब बॉल पाहिजे पण एक बॉल मध्ये 25 खूप महाग आहेत. फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा आणि तोही डॉट येतोय. षटक संपन्न सामना झालाय संपन्न आणि सामना जिंकला 24 धाव्याच्या फरकाने टीम नारिवली या संघाने. हार्ड लक टीम स्वर्गीय बंडू शेठ उंबर्डे. तेव्हा त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच